मित्रांनो, तुम्ही आता एका मिस कॉलवरती चेक करू शकता तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही. मित्रांनो, ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. अशा काही प्रकारे आता तुम्ही चेक करू शकता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेत की नाही, तसेच तुमच्या खात्यावरती आतापर्यंत किती पैसे हे शिल्लक आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता संपूर्ण पाहायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या खात्यावरती आता किती बॅलन्स शिल्लक आहे या ठिकाणी आपण एका मिस कॉलवरती चेक केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारे चेक करायचं आहे. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता आपला व्हिडिओ सुरू करूयात. आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचे ऑल बँक बॅलन्स चेक. जसे तुम्ही अशा काही प्रकारे सर्च करून घेताल तुमच्यासमोर जी एक नंबरला वेबसाईट दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा मित्रांनो, आपण ही जी वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. किंवा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला गुगलवरती सर्च करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो, आपण हे जे बँक आहे त्याचे मोबाईल नंबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहे. ते जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. किंवा मित्रांनो, काय करायचं आता तुम्हाला आता व्हिडिओ सुरू असताना व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुमची बँक येईल त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ थांबवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या बँकला तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती किती बॅलन्स शिल्लक आहे ते तुम्हाला आता कळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी अजून व्हिडिओ संपला नाही. व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण आहे. तुमचं जर रजिस्ट्रेशन जर नसेल तर तुमच्या खात्यावरती बॅलन्स किती शिल्लक आहे हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळेच मित्रांनो, आता माझे SBI बँकमध्ये खाते आहे आणि मी तिला रजिस्टर करून दाखवणार आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकचा नंबर कॉपी करायचा आहे, त्याच्यानंतर कॉल करायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचं आहे. सेमच प्रोसेस आहे. आता मी फक्त तुम्हाला SBIचं जे काही खातं आहे ते लिंक करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कॉल करून घ्यायचं आहे. तुमच्या बँक खात्याला सुद्धा तुम्हाला अशा काही प्रकारे कॉल करायचा आहे. अशा ठिकाणी आता कॉल केल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल. तर जसे आपण आता स्टेट बँक ऑफ इंडियाला कॉल केला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मेसेज आला आहे. मित्रांनो, काय मेसेज आला आहे ते सर्वप्रथम पाहूयात. जसे आता आपण मेसेजवरती क्लिक केलं तर आता या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे आपला जो काही अकाउंट नंबर आहे ते मित्रांनो आपल्या सर्व्हिससाठी लिंक नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर कसं करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला मेसेजमध्ये एक सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपल्या खाली पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक मोबाईल नंबर आला आहे. तर या मोबाईलवरती आपल्याला आपला अकाउंट नंबर हा सेंड करायचा आहे. मित्रांनो, अकाउंट नंबर आता आपण जसं सेंड करतो त्याच्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला कळणार आहे आपल्या खात्यावरती अखेरकार बॅलन्स किती हा शिल्लक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो काही मोबाईल नंबर त्यांनी मेन्शन केला आहे तो मोबाईल नंबर हा कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतो स्टार्ट चॅट. तर या स्टार्ट चॅटच्या मेनूवर जसंही तुम्ही आता टॅप करताल आता तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर त्यांनी मेन्शन केला होता तो मोबाईल नंबर इथं कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक मेसेज सेंड करायचा आहे. तर काय मेसेज सेंड करायचा आहे तर पहा मित्रांनो, आता ठिकाणी तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये RAG असं टाईप करायचं आहे आणि त्याच्यासमोर तुमचं बँक अकाउंट नंबर म्हणजे तुमचं बँक खातं आहे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. जसंही तुम्ही हे सर्व माहिती फिल करताल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो मेसेज आहे सेंड करायचा आहे. मित्रांनो, RAG हा तुम्हाला एकदम कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. जे तुम्हाला कोणती चूक करायची नाही, स्पेस द्यायचं आहे, अकाउंट नंबर पेस्ट करायचा आहे आणि सेंड करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व माहिती व्यवस्थित टाईप केली. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे. जसे आपण आता SMS सेंड केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्याला 1-2 सेकंदामध्ये एक मेसेज आलेला आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक मेसेज आला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला जो मेसेज आला आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे सर्वप्रथम पाहूयात. तर पाहू शकता आपला जो काही अकाउंट नंबर आहे तो सक्सेसफुली रजिस्टर झाला आहे. मित्रांनो, आपण यापूर्वी कॉल केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं आहे आपला जो काही अकाउंट नंबर आहे ते रजिस्टर नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं बँक अकाउंट नंबर सक्सेसफुली रजिस्टर झाला आहे. तर आता आपण या ठिकाणी परत एकदा मागेनंतर कॉल करून पाहूयात आपला बँक बॅलन्स हा चेक होतो की नाही. या ठिकाणी आता कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्हाला 1 सेकंद वाट पाहायची. 1 सेकंदच वाट पाहिल्यानंतर पाहू शकता आपल्या ठिकाणी एक मेसेज आला ज्यामध्ये आता आपल्याला कळलं आहे की आपल्या खात्यावरती किती पैसे म्हणजेच किती बॅलन्स शिल्लक आहे ते आता आपल्याला कळणार आहे. मित्रांनो, अशा काही प्रकारे आता तुम्हाला सुद्धा चेक करायचं आहे तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही. तसेच मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा झाले आहेत. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही बँकेवर जाण्याची गरज नाही. तर तुम्ही आता घर बसल्या चेक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती पर्यंत आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.